वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती, मन मना नाही क्षिती. भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी, मुक्त तो रात्रंदिनी, मुक्त तो रात्रंदिनी. या भारत मातेच्या पायामध्ये इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या साखळदंड अडकलेले असताना तिला मुक्त करण्यासाठी, स्वतंत्र करण्यासाठी या अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये आपलं जीवन समर्पित केलं होतं. त्यापैकी एक अत्यंत आदरणीय नाव आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक. आत्ता आपण उभे आहोत ते पुणे शहरातील मामलेदार कचेरीमध्ये असणाऱ्या उमाजी नाईक यांच्या स्मारकापाशी. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी उमाजींना इसवी सन 1832 मध्ये फासावर चढवलेलं होतं. उमाजी नाईक हे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या भिवडी गावचे. त्या ठिकाणी ते लहानाचे मोठे झाले. एका बाजूला पुरंदर किल्ला की जो छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मरण करून देत होता, आणि त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या धमन्यांमधून एक प्रकारचं देशभक्तीचं आणि पराक्रमाचं रक्त सळसळत होतं. दुर्दैवाची गोष्ट अशी की 1818ला मराठ्यांचं राज्य बुडालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी साम्राज्याचं स्वप्न भंग पावलं. पुण्याच्या शनिवार रवड्यावरती फडकणारा भगवा जरीपटका खाली उतरला आणि या देशावरती सत्ता सुरू झाली ती ईस्ट इंडिया कंपनीची. मात्र 1818 नंतर पारतंत्र्य आल्यानंतर अवघ्या 10 वर्षात पुन्हा एकदा इंग्रजांच्या विरुद्ध कुणी तलवार उपसली असेल आणि पराक्रमाचं रणतांडव म्हणलं असेल तर ते उमाजी नाईकांनी. वास्तविक पाहता उमाजींकडे शस्त्र कमी होती, सैन्य नव्हतं, इंग्रजांच्या विरुद्ध टक्कर द्यावी असं धन नव्हतं. तरी सुद्धा उमाजी डगमगले नाही. ते गावागावात गेले, रामोशी लोकांकडे गेले, त्या लोकांची संघटना बांधली आणि त्यांना सर्वांना एकत्र करून शस्त्रास्त्र घेऊन इंग्रजांच्या पोलीस चौकीवरती, त्यांच्या असणाऱ्या सरकारी कार्यालयावरती हल्ले करावे आणि त्यांना या ठिकाणी राज्य कारभार करणं अशक्य करून टाकावं, असं काम उमाजींनी त्या काळात केलं. उमाजी नाईकांचं वैशिष्ट्य असं की छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा त्यांनी बरोबर आपल्यामुळे अंगीकारला होता. ते स्वतःला राजे उमाजी म्हणायचे आणि कधीकधी एखाद्या गावात ते जायचे रात्रीच्या वेळेला, रात्री 3 वाजता 4 वाजता, आणि त्या गावकऱ्यांना सांगायचे की या ठिकाणी आता आपलं राज्य आहे, इंग्रजांचं राज्य नाही. तुम्हाला जो काही कर द्यायचा आहे तो माझ्याकडे द्या. तुमच्या गावात काही भांडणतंटा असेल तर त्याच्यावरती मी न्यायदान करणार. अशा प्रकारे काही काळ उमाजी नाईकांनी हा सगळा परिसर स्वतंत्र केला होता, मुक्त केला होता. जेव्हा उमाजींच्या लक्षात असं आलं की आपल्याकडची शस्त्र फार मागासलेली आहेत आणि याच्या साह्याने आपण इंग्रजांशी टक्कर देऊ शकत नाही, तेव्हा त्यांनी काय करावं? त्यांनी आपण इंग्रजांच्या समोर शरण आलोत असं नाटक केलं. इंग्रजांना केवढा आनंद झाला. उमाजी इंग्रजांच्या सेवेमध्ये आला. काही काळ त्यांनी इंग्रजांची चाकरी केली, पण ते नाटक होतं. आणि नंतर इंग्रजांची शस्त्र घेऊन त्यांनी पुन्हा पळ काढला आणि पुन्हा एकदा इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्याचा संग्राम सुरू केला. दुर्दैवानं फितुरीमुळं उमाजी नाईक यांना अटक झाली आणि त्यांना ज्या कारागृहात आणून ठेवलं होतं तेच हे कारागृह. वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती, मन मना नाही क्षिती. भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी, मुक्त तो रात्रंदिनी, मुक्त तो रात्रंदिनी. भारतामध्ये क्रांतिकारक अनेक झाले, पण उमाजींनी त्या काळामध्ये म्हणजे 1832 पूर्वी काय केलं होतं माहिती आहे? त्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढला होता. अशा प्रकारचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढणारे हे एक महान क्रांतिकारक होते. उमाजींना पकडलं, त्यांना अंधार कोठडीमध्ये ठेवलं, म्हणजे बाहेर सूर्य आहे का चंद्र आहे हे सुद्धा कळणार नाही अशा अंधारात त्यांना ठेवलं होतं. आणि त्या ठिकाणी एक इंग्रज अधिकारी होता, त्याचं नाव आहे मॅकिंटॉश. वास्तविक पाहता या इंग्रज अधिकाऱ्यानेच उमाजींना पकडलं होतं, म्हणजे एक प्रकारे उमाजी त्यांचा शत्रू होता. पण मॅकिंटॉश यांनी उमाजीकडनं त्याच्या आठवणी काढून घ्यायला सुरुवात केली आणि बघता बघता मॅकिंटॉशच उमाजींच्या पराक्रमामुळे भारावला आणि उमाजी नाईक यांचं पहिलं चरित्र एका इंग्रजानं म्हणजे मॅकिंटॉशने दिलं. त्याच्यामध्ये उमाजींचं कौतुक करताना मॅकिंटॉश असं म्हणतो की जर हे उमाजी नाईक यशस्वी झाले असते तर भारताला दुसरे छत्रपती शिवाजी महाराज मिळाले असते. शत्रूनं सुद्धा कौतुक करावं, हे किती विलक्षण आहे. उमाजींना फाशी देण्यात आलं या स्मारकामध्ये. मात्र उमाजींना फाशी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह या पिंपळाच्या झाडावरती 3 दिवस टांगून ठेवलेला होता. कशासाठी? खबरदार, जर का इंग्रजांच्या विरुद्ध बगावत कराल, बंड कराल तर तुमची अशी अवस्था होईल. मित्रांनो,
आज या पिंपळ वृक्ष आपल्याला उमाजींच्या आठवणी सांगतो आहे. त्याचं प्रत्येक सळसळणारं पान सांगताय आपल्याला की होय, आम्ही उमाजींना, त्या महान देशभक्ताला पाहिलं होतं. आळंदीमध्ये एक पिंपळ आहे, त्याला आपण म्हणतो सुवर्ण पिंपळ. तो भक्तीचा सुवर्ण पिंपळ आणि पुणे शहराच्या या मामलेदार कचेरीमध्ये असणारा हा क्रांतीचा सुवर्ण पिंपळ. मी उमाजी नाईक यांना मनापासून वंदन करतो.